ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे पोलीस भरतीविषयी मित्रांनो जे आपलं टॉपिक चालू आहे तो म्हणजे राज्यघटना. राज्यघटनेविषयी मित्रांनो जे काही महत्त्वपूर्ण एमसीक्यूज आहेत, या एमसीक्यूचा मित्रांनो आपला भाग 4 आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. याआधी मित्रांनो आपण भाग 1, 2 आणि 3 हा आपल्या चॅनलवर आपण अभ्यासलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो पाहिला नसेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलच्या या ठिकाणी प्लेलिस्ट आणि व्हिडिओजमध्ये जाऊन तो पाहू शकतात. त्याच पद्धतीने त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या टॉपिकवरचे एमसीक्यूज आणि मराठी व्याकरणाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या मोरेसर अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत राज्यघटना या टॉपिकवरचा मित्रांनो आपला चौथा भाग. ओके, आपला एमसीक्यूचा मित्रांनो हा चौथा भाग आहे आणि सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण आपल्या आजच्या या चौथ्या भागाला. ओके, आवाज वगैरे व्यवस्थित येतोय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करून टाका मित्रांनो. ओके, चला सर्व विद्यार्थी मित्रांना याचा फायदा झाला पाहिजे आणि सर्वांनी मित्रांनो याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अतिशय संभाव्य आणि महत्त्वपूर्ण प्रश्न हे आहेत. ओके, आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो भाग 4 वरचा. ओके, भाग 4 वरचा मित्रांनो आपला पहिला प्रश्न जो आहे राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण या ठिकाणी तात्पुरते पद सांभाळतो? काय मित्रांनो प्रश्न राज्यपालाचे पद जर रिकामे झाले असेल तर तात्पुरत्या स्वरूपात हे पद कोण सांभाळते? पर्याय विधानसभा अध्यक्ष, उपराज्यपाल, मुख्य न्यायाधीश की उपसभापती. चला पटापट या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जोडले गेले ते विद्यार्थी मित्रांनी पटापट या ठिकाणी मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर. ओके ओके, चला पटापट कमेंट्स करायचे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. ओके, चला जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्यांनी पटापट कमेंट्स करत चालायचे या प्रश्नांच्या उत्तरांना. ओके, चला ओके, विधानसभा अध्यक्ष, उपराज्यपाल, मुख्य न्यायाधीश की उपसभापती. ओके, चला पाहूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. तर ह्या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे मुख्य न्यायाधीश. ज्यावेळेस मित्रांनो आपल्या राज्यातलं राज्यपाल हे पद ज्यावेळेस मित्रांनो रिकामे झाले असेल, ओके, तर रिकामे झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचा हा कारभार कोण पाहत असते? तर मुख्य न्यायाधीश पाहत असते. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यानंतर मुख्य न्यायाधीश हे तात्पुरते ते पद सांभाळत असतात. म्हणजेच कोण? त्या राज्याचे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत मित्रांनो मुख्य न्यायाधीश ते हे पद सांभाळत असतात. कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो किंवा राज्यपाल असेल अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. ओके, चला कळालं मित्रांनो. अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचंय. चला जे विद्यार्थी मित्र जोडले गेलेत त्यांनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, चला चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा. जे जोडले त्यांनी शेअर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? बऱ्याच म्हणजे मोर टाइम. ओके, मोर टाइम अधिक पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य या ठिकाणी निर्माण झाले आहे? गोंडवाना. ओके, त्यानंतर मित्रांनो रायलसीमा, तेलंगणा की हैदराबाद. चला पटापट कमेंट्स करायचे या प्रश्नाचे उत्तर. काय असणार मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर की आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन कोणते नवीन राज्य तयार झाले त्याच्यामधून गोंडवाना की या ठिकाणी रायलसीमा, त्यानंतर तेलंगणा की हैदराबाद. ओके, पटापट कमेंट्स करायचे या प्रश्नाचे उत्तर. चला जे विद्यार्थी जोडले त्यांनी कमेंट्स करत चला. कमेंट्स करायचे आहेत. कमेंट्स करायला अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत. चला पाहूया मित्रांनो ह्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर काय असणार आहे. ओके, काय असणार आहे या प्रश्नाचे उत्तर तर पटापट पाहूया. चला आंध्र प्रदेशचे विभाजन करून चला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे तेलंगणा. तेलंगणा हे जे राज्य आहे मित्रांनो हे आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तयार झालेले राज्य आहे. 2 जून 2014 रोजी
या तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, जे आंध्र प्रदेशपासून काय झालं मित्रांनो, विभाजित करण्यात आलेलं आहे आणि या दोघांची संयुक्त राजधानी जी आहे मित्रांनो ती हैदराबाद आहे. ओके, संयुक्त राजधानी हैदराबाद जी आहे ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोघांची मित्रांनो काय आहे, संयुक्त राजधानी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला पटापट मित्रांनो. ओके, चला जे जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं देत चालायची आहेत कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो जे नवीन आलेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला पुढचा प्रश्न मित्रांनो पहा. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य टिंबटिंब शासन पद्धतीमध्ये मिळतात. ओके, पहा नागरिकांना जे मिळणारे त्यांचे मूलभूत हक्क आहेत आणि जे त्यांना मिळणारं फ्रीडम आहे, त्यांना मिळणारं जे स्वातंत्र्य आहे ते कोणत्या शासन व्यवस्थेमध्ये मिळतात? पर्याय लोकशाही, हुकुमशाही, राजेशाही की सरसामंतशाही. ओके, चला अगदी सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित या ठिकाणी उत्तर द्यायची आहेत. प्रश्नाची समज महत्वाची आहे, समज येणं महत्वाचं आहे. ओके, फंडामेंटल राईट्स अँड फ्रीडम्स हे जे आहे हे कोणत्या शासन पद्धतीमध्ये म्हणजे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य कोणत्या राज्य पद्धतीमध्ये शासन पद्धतीमध्ये मिळतात? लोकशाही, हुकुमशाही की राजेशाही की सरसामंतशाही मध्ये? चला पटापट कमेंट्स करत चला मित्रांनो याची योग्य उत्तर. ओके, चला याचं योग्य उत्तर पटापट कमेंट्स करत चालायचं आहे. ओके, चला पटापट कमेंट्स करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर पाहूया मित्रांनो. चला बरेच विद्यार्थी ओके पर्याय क्रमांक ओके चला पाहूया मित्रांनो याचं उत्तर. तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे लोकशाही. ओके, लोकशाही शासन व्यवस्थेमध्येच मित्रांनो मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क या ठिकाणी मिळत असतो, हे लक्षात घ्या. पहा, ज्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य मिळत असते. भारतात नागरिकांना 6 प्रकारचे मित्रांनो मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांचा समावेश हा जो आहे हा कलम 12 ते 15 मध्ये देण्यात आलेला आहे. काय केलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये. ओके, कलम 12 ते 35 मध्ये मित्रांनो भारताच्या राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत. ज्या राज्याची राज्य व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे त्या राज्य व्यवस्थेमध्ये मित्रांनो काय केलेले असतात? त्या नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान होत असतात, त्यांना स्वातंत्र्याचा हक्क प्रदान होत असतो. अशा पद्धतीचे आपल्या राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे एकूण किती 6 प्रकारचे मूलभूत हक्क आपल्याला प्रदान करण्यात आलेले आहेत मित्रांनो. ते फक्त कुठे होतात? लोकशाही शासन पद्धतीमध्येच या ठिकाणी होत असतात. ओके, कळालं मित्रांनो? ओके, काही हरकत नाही. चला वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा. पहिला महिला लोकसभापती कोण? पहा, अशा कोणत्या पहिल्या महिला आहेत की ज्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत? पर्याय सुमित्रा महाजन, मायावती, जयललिता की मीरा कुमारी. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. हाही प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. आहेत सर्वच महत्वाचे. ओके, सर्वच प्रश्न महत्वाचे आहेत, पण हा प्रश्न बऱ्याच भरतींमध्ये विचारलेला आहे. ओके, पुनरावृत्ती होऊ शकते म्हणून लक्ष अधिक असू द्या. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? प्रत्येक विद्यार्थ्याने कमेंट्स करायचे या प्रश्नाचे उत्तर. सुमित्रा महाजन, मायावती, जयललिता की मीरा कुमारी. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो. जे जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे. ओके, चला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायला विसरू नका. ओके, आपल्या मित्रांनो लक्षात घ्या, मोरे सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून राज्यघटनेचे बरेच MCQ आपण 8 ते 10 भागांमध्ये कंप्लीट करून टाकणार आहोत, हे लक्षात घ्यायचे मित्रांनो. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, नवीन जे जुळत आहेत त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल त्यांनी करून टाका मित्रांनो. ओके, चला पाहूया याचे उत्तर. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मीरा कुमारी. मीरा कुमारी ह्या पहिल्या महिला आहेत मित्रांनो की ज्या लोकसभेच्या सभापती होत्या. काय होत्या? लोकसभेच्या सभापती होत्या. पहा, 2009 ते 2004 या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे.
ओम बिर्ला हे सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत. कोण आहेत? ओम बिर्ला हे जे आहेत हे आता सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. याच्या मागच्या पंचवार्षिकला सुद्धा ते होते आणि आताच्या पंचवार्षिकला सुद्धा तेच आहेत मित्रांनो. ओके, जे आपली आता लोकसभा झाली त्या लोकसभेनंतर सुद्धा ओम बिर्ला हे आपल्या लोकसभेचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. ओके, लेटेस्ट म्हणून सुद्धा लक्षात असू द्या आणि पहिल्या महिला म्हणून सुद्धा लक्षात असू द्या, मीरा कुमारी. ओके, मीरा कुमारी अशा पहिल्या महिला आहेत की ते लोकसभेचे सभापती होत्या. ओके, चला हरकत नाही, वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पहा. भारताचे राष्ट्रपती 12 जे नामवंत व्यक्तींची जी नेमणूक आहे ती नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? पहा, प्रश्न कसाही फिरून विचारला जाऊ शकतो. पहा, पर्याय आहेत राज्यसभा, लोकसभा, विधानसभा की विधान परिषद. ओके, भारताचे राष्ट्रपती जे 12 नामवंत जे काही व्यक्ती असतात त्या व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करत असतात? कोणत्या सभागृहासाठी करतात? ओके, व्यवस्थित समजा. तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती करतात, पण कोणत्या सभागृहासाठी? ओके, कोणत्या सभागृहासाठी? पटापट कमेंट्स करा. जे विद्यार्थी जोडले त्यांनी पटापट कमेंट्स करत चला. छान प्रश्न आहे. अगदी छान असा प्रश्न आहे. फिरून विचारला, सरळ विचारला, कसाही विचारला तर उत्तर आलं पाहिजे. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर बराच वेळ या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे 12 नामवंत सदस्य आहेत ते कोणत्या सभागृहासाठी करतात? ओके, चला. ओके, चला पाहूया. पटापट पटापट कमेंट्स करत चला. राज्यसभा, लोकसभा, विधानसभा की विधान परिषद? जे विद्यार्थी जोडले त्यांनी पटापट कमेंट्स करत चला. पाहूया मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभेसाठी राष्ट्रपती 12 सदस्यांची नियुक्ती करत असतात. आता पहा, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट पहा, विधानसभा आणि विधान परिषद हे येणारच नाही, कारण हा राज्याचा मामला आहे. ओके, हे राज्याचे घटक आहेत. हे कुठले घटक आहेत? हे राज्याचे घटक आहेत. म्हणून हे दोन ऑप्शन मित्रांनो इथेच जागीच काय होतात? कट होऊन जातात. विधानसभा आणि विधान परिषद हा राज्याचा घटक आहे, म्हणून हा राज्याच्या संदर्भात विचारल्यावर याचा विचार करायचा. पण आपल्याला भारताच्या राष्ट्रपतींनी सांगितलं म्हणून या ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभेमध्ये मित्रांनो 12 सदस्य आणि लोकसभेसाठी मित्रांनो 2 सदस्य असा हा फंडा आहे आणि असं जी नेमणूक आहे हे राष्ट्रपती करत असतात. ओके, पण ज्या कलम 80 नुसार वाङ्मय, शास्त्र, कला व समाज सेवा या क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य असणारे विशिष्ट गुणज्ञान प्राप्त झालेले जे 12 सदस्य असतात त्या व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला याच्यामध्ये क्रीडा सुद्धा प्लस झालेला आहे मित्रांनो. क्रीडा सुद्धा ओके, विविध कला गुणांमध्ये. ओके, कला, शास्त्र आणि वाङ्मयमध्ये, समाज सेवांमध्ये. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? छान प्रश्न आहे, बऱ्याच जणांना जमेल, पटापट जमेल. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? पर्याय व्ही गिरी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? कमेंट्स करायचे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर जे विद्यार्थी मित्र जुडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी पटापट या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत याचे योग्य उत्तर काय असणार आहे म्हणून. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्यांनी कमेंट्स करत चला. ज्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नाही त्यांनी पटापट लाईक करून टाका मित्रांनो. चला पटापट लाईक करा. ओके, चला पटापट लाईक करून टाकायचे जे विद्यार्थी मित्र जोडले आहेत. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. चला पहा, या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे मित्रांनो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले काय होते? उपराष्ट्रपती होते. ओके, पहा भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर पंडित नेहरू. भारताचे पहिले जे काही मित्रांनो जे आहेत राष्ट्रपती, ते राष्ट्रपती म्हणून जे आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचा पहिला महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील. ओके, प्रतिभाताई पाटील. ओके, हे जे आहेत हे काय असतील मित्रांनो? हे या ठिकाणी ओके
या ठिकाणी ते जे आहेत ते काय असणार आहेत, या आपल्या भारताचे पहिले व्यक्ती, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, त्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर कोण आहेत, तर ते म्हणजे प्रतिभाताई पाटील. ओके, असं व्यवस्थित लक्षात ठेवायचं मित्रांनो. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, काही अवघड नाही. आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि तुमचा अभ्यासही चांगले आहे. तुमच्या कमेंट्सच मित्रांनो सांगतात की तुमची उत्तरं कशा पद्धतीची आहेत आणि तुमचा अभ्यास कशा पद्धतीचा आहे. ओके, तर मित्रांनो सर्वांनी व्यवस्थित अभ्यास या ठिकाणी असाच ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने अभ्यास करत राहायचा आहे. ओके, चला यानंतर वळणार आहोत मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा टिंब मध्ये मंजूर झाला. कोणता? भारतीय नागरिकत्वाचा कायदा टिंब मध्ये मंजूर झाला. 1960, 1955, 49 की 50? ओके, चला थोडा हा प्रश्न जो मित्रांनो हा तुम्हाला फिरकी येणारा आणि थोडा वेगळा वाटणारा प्रश्न आहे, परंतु विचार चांगला करायचा आहे आणि व्यवस्थित उत्तर द्यायची आहे. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी या ठिकाणी मंजूर झाला? ओके, कधी मंजूर झाला ते सांगायचे मित्रांनो पटापट. 1960, 55, 49 की 50? ओके, चला पटापट या ठिकाणी कमेंट्स करायचे याची उत्तरं. या प्रश्नाची योग्य उत्तर कमेंट्स करत चालायची मित्रांनो. काय असणार आहे भारतीय नागरिकत्वाचा कायदा? चला जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करत चालायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, जर का तुम्हाला मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर मित्रांनो आजच Google Play Store ला जाऊन तुम्ही काय करायचं आहे, आपला BFC अकॅडमी, ओके, BFC अकॅडमी नावाचा मित्रांनो आपला ॲप्स आहे, तो मित्रांनो तुम्ही इन्स्टॉल करायचा आहे. आणि तिथे मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणाचे विविध जे आहेत कोर्स त्या ठिकाणी उपलब्ध असतील. तर तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पोलीस भरतीसाठी व्यवस्थित असा या ठिकाणी हा पोलीस भरतीसाठीचा मराठी व्याकरणाचा कोर्स घेऊ शकतात. अगदी वाजवी दरामध्ये आहे. जर मित्रांनो तुम्हाला काही अडचणी येतील, काही अडचणी वाटत असतील तर 9021 28 1160 या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, 9021281160 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येतील त्या सॉल्व्ह करता येतील. ओके, चला पाहूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे. ओके, पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तो म्हणजे 1955 चा नागरिकत्वाचा कायदा मित्रांनो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पहा भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 मध्ये मंजूर केलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 मध्ये आणि भारत सरकारचा कायदा 1935 चा आहे मित्रांनो. कधीचा आहे? 1935 चा भारत सरकारचा कायदा आहे. ओके, असे जे विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण कायदे आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न या ठिकाणी आपल्या पोलीस भरतीसाठी विचारला गेलेला आहे, तो लक्षात असू द्यायचा आहे मित्रांनो. ओके, कोणत्याही पद्धतीने घाबरून न जाता व्यवस्थित प्रश्न समजायचा आहे. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने मित्रांनो तुम्हाला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी समजून जाणार आहे. त्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत पाहिजे, प्रत्येक भाग तुम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे मित्रांनो. ओके, चला काही हरकत नाही. वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे पहा, 44व्या घटना दुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? काय म्हटलंय पहा, 44व्या घटना दुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? पर्याय 1 समता, संपत्ती, स्वातंत्र्य आणि स्थलांतर. ओके, चला पटापट कमेंट्स करा या प्रश्नाचे उत्तर. 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? ओके, विचार करून उत्तर द्यायचे मित्रांनो. ओके, चला जे विद्यार्थी मित्र जुळले आहेत त्यांनी कमेंट्स करायचे या प्रश्नाचे योग्य उत्तर. समता, संपत्ती, स्वातंत्र्य की स्थलांतर कोणत्या कायद्याचे, कोणत्या हक्काचे 44व्या घटना दुरुस्तीनुसार निराकरण करण्यात आलेले आहे? ओके, कमेंट्स करायचे मित्रांनो योग्य उत्तर. चला जे विद्यार्थी जुळले आहेत त्यांनी कमेंट्स करा. ओके, चला पटापट कमेंट्स करत चालायचे आहेत. कोणते आहेत ते? ओके, चला व्हेरी गुड. ओके, चला पाहूया मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, तो म्हणजे संपत्तीचा अधिकार. ओके, संपत्तीचा अधिकार जो आहे हा 44व्या घटना दुरुस्तीनुसार मित्रांनो काय करण्यात आलेला आहे,
या हक्काचे निरसन करण्यात आले। पहा 1978च्या सालामध्ये 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली। या घटना दुरुस्तीनुसार मित्रांनो जो आपला संपत्तीचा हक्क आहे हा मूलभूत हक्कांमधून काय केला आहे वगळण्यात आला। तसेच ह्या घटना दुरुस्तीने लोकसभा व विधानसभांची जी मुदत आहे ती 6 वर्षावरून पुन्हा 5 वर्षावर करण्यात आली, हे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा जो हक्क आहे ओके हा मूलभूत हक्क होता तो या ठिकाणी निराकरण करण्यात आला, तो वगळण्यात आला मित्रांनो, आणि तो या ठिकाणी पुढे सर्वसाधारण कायदा म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आला। कारण संपत्तीचा कायदा हा मूलभूत हक्क नाही। कारण यासाठी मित्रांनो आपल्याला माहिती आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही जी केस आहे, ही जी कन्सेप्ट आहे ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे की या केसच्या माध्यमातूनच आपल्याला लक्षात येतं की संपत्तीचा अधिकार हा का या ठिकाणी मूलभूत हक्कांमधून काढून घेतलेला आहे। ओके ओके चला हरकत नाही। अतिशय महत्त्वाचं मित्रांनो केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य ही केस खूप महत्त्वपूर्ण आहे। एखाद्या दिवशी मित्रांनो तिचा आपण उहापोह करू, तिची पूर्ण सविस्तर माहिती घेऊया। ओके वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? असा कोणता विषय आहे की जो केंद्र सूचीमध्ये येत नाही? पर्याय संरक्षण, रेल्वे, विमान आणि पोलीस। ओके चला कळवायचे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर। ओके चला पटापट कळवायचं या प्रश्नाचे उत्तर। जे विद्यार्थी मित्र जुडले गेलेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे पटापट। ज्यांनी मित्रांनो अजून व्हिडिओला लाईक केला नाही त्यांनी पटापट लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। जे विद्यार्थी मित्र चॅनलवर नवीन असतील त्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पटापट मित्रांनो पहा चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। ओके 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 व्हेरी गुड पहा अगदी बरोबर आहे मित्रांनो तुमचं उत्तर। पहा पर्याय क्रमांक 4 की पोलीस हा जो विषय आहे हा केंद्र सूचीचा विषय नसून हा राज्य सूचीचा विषय आहे। ओके हा केंद्र सूचीचा विषय नसून हा राज्य सूचीचा विषय आहे। पोलीस खाते हे राज्य शासनाचा समावेश याच्यामध्ये होतो आणि रेल्वे, संरक्षण, विमान याच्यामध्ये हा जो आहे हा केंद्र सूचीतला विषय आहे म्हणून या ठिकाणी केंद्राचा याच्यामध्ये समावेश असतो। ओके व्हेरी गुड फ्रेंड्स अगदी बरोबर ओके गुड चला यानंतर वळूया मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। ओके पुढचा प्रश्न मित्रांनो पहा भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? व्हेरी गुड नाईस क्वेश्चन्स। ओके भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान की राष्ट्रपती? सर्वांना ही उत्तर आलं पाहिजे, सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। ओके चला पटापट कमेंट्स करायचे अगदी व्यवस्थित मित्रांनो। छान असा प्रश्न आहे। भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान की राष्ट्रपती? कमेंट्स करायचे मित्रांनो योग्य उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचे। पटापट कमेंट्स करायचे आहेत। जे विद्यार्थी जुडले गेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब, जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राइब करतील, ज्यांनी अजून चॅनलला लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून टाका आणि शेअर करा प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत। ओके पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो की जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जुडले गेले आहेत त्यांनी लक्षात घ्या जर मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी करायची असेल कशाची तर मराठी व्याकरणासाठी मित्रांनो आपला ऍप्स आहे। ओके अगदी चांगल्या दरामध्ये कमी याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे की मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो तुम्ही BFC अकॅडमी BFC अकॅडमी नावाचा मित्रांनो आपला ऍप्स आहे जो गुगल प्ले स्टोअरला आहे। ओके गुगल प्ले स्टोअरला आहे तिथे जाऊन मित्रांनो तुम्ही BFC अकॅडमी हा आपला ऍप्स इन्स्टॉल करू शकता। जर तुम्हाला काही अडचणी आल्यात आणि कोणती बॅच घ्यायची हे जर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा आहे। अडचणी आल्यास 90 21 28 11 60 या आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता की तुम्हाला कोणती बॅच या ठिकाणी पोलीस भरतीसाठीची आहे। ओके तर ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची असेल तर त्यांनी आजच आपला BFC अकॅडमी हा ऍप इन्स्टॉल करायचा आहे। ओके चला हरकत नाही वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे सॉरी याच्या उत्तराकडे। याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ते म्हणजे राष्ट्रपती। राष्ट्रपती हे जे आहेत मित्रांनो हे आपल्या घटनात्मक प्रमुख आहेत भारताचे।
भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत, लक्षात घ्या. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत, तर पंतप्रधान हे मित्रांनो वास्तविक प्रमुख आहेत. काय आहेत? वास्तविक प्रमुख आहेत. ओके. संसदीय शासन प्रणालीमध्ये वास्तविक प्रमुख पंतप्रधान असतात आणि नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती असतात. ओके. म्हणून भारताचे संसदीय शासन प्रणाली जी आहे, शासन पद्धती ही इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. हे या ठिकाणी लक्षात असू द्या. ओके. हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लक्षात असू द्या. ओके. हरकत नाही. व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे मित्रांनो, अगदी बरोबर आहे. आपल्या भारताचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतींनाच या ठिकाणी काय केलं जातं? मानले जातं. पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती असतात. एवढेच नाही तर मित्रांनो आपल्या कोणत्याही देशासोबत ज्यावेळेस करार होतात, ते करार संपूर्ण करार हे राष्ट्रपतींच्या नावाने तयार होत असतात. त्यांच्या नावानेच या ठिकाणी तो करार घडत असतो. ओके. व्हेरी गुड. पाहूया मित्रांनो आता पुढील प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा. संसदेच्या म्हणजे निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? ओके. संसदेचे जे निर्वाचित सदस्य आहेत त्यांना काय म्हणतात? महापौर, नामदार, आमदार की खासदार? हा, संसदेचे फटाफट कमेंट्स करायचे आहे. ओके. चला फटाफट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. हा, फटाफट कमेंट्स करायचे आहेत की संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? महापौर, नामदार, आमदार की खासदार? ओके. गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पहा मित्रांनो सर्वांची उत्तर बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 ते म्हणजे खासदार. ओके. जे सदस्य संसदेच्या निर्वाचित सदस्य जे असतात त्यांना खासदार म्हणतात. ओके. पहा लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, काय असेल? लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्या दोघही सभागृहांच्या सदस्यांना मित्रांनो या ठिकाणी खासदार म्हणतात. काय म्हणतात? खासदार म्हणतात. तर विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना मात्र आमदार म्हणतात. काय म्हणतात? आमदार म्हणतात. तर महापौर कोणाला म्हणतात मित्रांनो? तर महापौर महानगरपालिकेचे जे काही असतात प्रमुख त्याला महापौर म्हणतात. ओके. त्यांना महापौर म्हणतात. या ठिकाणी लक्षात घ्या. मेंबर ऑफ पार्लमेंट. ओके. एमपी म्हणतात त्यांना, एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट. खासदार. आमदार म्हणजे काय? एमएलए. ओके. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. एमएलए. एमएलए. ओके. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. हा, एमएलए असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे संसदेचे म्हणजे ज्या ठिकाणी लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल त्यांच्या सदस्यांना, निर्वाचित सदस्यांना खासदार म्हणतात. तर आपल्या आता जी आहेत मित्रांनो आमदारकीच्या आपण इलेक्शन म्हणतोय जी चालू आहे, जी धुमाकूळ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे, तर ती विधानसभेसाठी चालू आहे. म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीसाठी जे निवडून येतील त्यांना काय म्हटलं जाईल? आमदार म्हटलं जाईल मित्रांनो. कारण ते राज्याचे आहेत, विधी मंडळाचे आहेत म्हणून. पहा पुढचा प्रश्न. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार टिंबटिंबला आहेत. पहा भारताच्या भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार टिंबटिंबला आहेत. भारतीय जनतेला, कार्यकारी मंडळाला, कायदे मंडळाला की सर्वोच्च न्यायालयाला? ओके. पहा याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित असणार आहे मित्रांनो. यासाठी तुम्ही पहा व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. चला जे जे विद्यार्थी जुडले गेले त्यांनी व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. ओके. चला अजूनही मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आपला BFC अकॅडमी हा ऍप जर इन्स्टॉल केला नसेल तर मित्रांनो ऍप इन्स्टॉल करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, ओके, गणित, बुद्धिमत्ता या सर्वांचा मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला मिळेल. ओके. गणित, बुद्धिमत्ता यांचा व्यवस्थित अभ्यास करायला तुम्हाला मिळेल. ओके. ओके. जस्ट अ मिनिट फ्रेंड्स. ओके. पहा एकच मिनिट मित्रांनो, एकच मिनिट. हा चला थोडं प्रॉब्लेम. हा ओके. चला लॉक. ओके. ठीक आहे. व्यवस्थित मित्रांनो पाहायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. हा हा पहा व्यवस्थित दिसत असेल. हा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारतीय जनता, कार्यकारी मंडळाला की कायदे मंडळाला की सर्वोच्च न्यायालयाला? ओके. चला तर मित्रांनो तुम्हाला सांगत होतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला BFC अकॅडमी हा जो ऍप्स आहे जो इन्स्टॉल केला नसेल त्यांनी करून घ्या. तिथे मित्रांनो तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK चे व्यवस्थित व्हिडिओज या ठिकाणी पॅकेजेस मिळतील. ते या ठिकाणी मित्रांनो प्रत्येकाने तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओके. चला
पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे कायदे मंडळ. ओके, योग्य उत्तर काय? कायदे मंडळ. पहा, घटनेच्या कलम 368 नुसार मित्रांनो आपल्याला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो फक्त कोणाला आहे? कायदे मंडळाला आहे. कोणाला आहे? कायदे मंडळाला आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला फेरविचारणानंतर संमती जी आहे ती राष्ट्रपतींना द्यावी लागते. हे संदर्भ मित्रांनो आपण आपल्या जे लेक्चरर्स आहेत ते लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. ओके, आता इथे समजून घ्यायचंय. ओके, काय म्हटलेलं आहे पहा, भारतीय जनता या ठिकाणी काय करते? आपल्या मतदानाच्या अधिकारातून आपल्या मतदानाच्या अधिकारातून भारतीय जनता काय करते? आपल्या लोकसभेवर आणि राज्यसभेवर काय करतात मित्रांनो? खासदारांना निवडून देतात. ओके, ते निवडून दिल्यानंतर त्यांचं एक कार्यकारी मंडळ तयार होते. त्यानंतर एक त्यांचं कायदे मंडळ तयार होते. मग कार्यकारी मंडळ म्हणजे कोण मित्रांनो? की जे पंतप्रधानांचे मंत्रिमंडळ असते. काय असते मित्रांनो? जे पंतप्रधानांचे जे मंत्रिमंडळ असते त्याला या ठिकाणी म्हणतात कार्यकारी मंडळ. म्हणजे मग पंतप्रधानाचे कार्यकारी मंडळ जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो काय करू शकत नाही? कायदे एकटे तयार करू शकत नाही. म्हणून तो अधिकार कार्यकारी मंडळाचा नाही. कार्यकारी मंडळाला अधिकार काय आहे? तर कार्यकारी मंडळाला अधिकार आहेत मित्रांनो त्यांचा कार्य पार पाडणं त्यांच्या पदानुसार, त्यांच्या मंत्रिपदानुसार, त्यांच्या कार्यानुसार. त्यानंतर ओके, त्यानंतर मित्रांनो पहा काय आहे? यानंतर जे आहे कायदे मंडळ. कायदे मंडळ मध्ये कोणाचा समावेश होतो? तर कायदे मंडळामध्ये मित्रांनो जेवढेही निवडून आलेले जेवढे निर्वाचित सदस्य असतात त्यांचा समावेश कायदे मंडळामध्ये असतो. मग तो पक्षांमधला सत्ताधारी असो की विरोधक असो, ते सर्व काय मित्रांनो? कायदे मंडळ आहे. काय आहे ते? कायदे मंडळ आहे. हे कायदे मंडळ कायदा तिथे तयार होतो. तिथे जर मित्रांनो बहुमताने मंजूर झाला तर मग तो पुढे राज्यसभेकडे पाठवला जातो आणि राज्यसभेमध्ये जरी मंजूर झाला तर मग मित्रांनो राष्ट्रपतींकडे जातो आणि राष्ट्रपती त्या विधेयकावर, त्या कायद्यावर सही करतात. जर त्यांना या ठिकाणी योग्य वाटलं तर ते सही करतात, अन्यथा मित्रांनो ते परतही पाठवू शकतात. पण एकदा परत पाठवल्यानंतर ते जर पुन्हा बहुमताने त्यांच्याकडे गेलं तर मात्र मित्रांनो राष्ट्रपतींना सही करावीच लागते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने जो आहे घटना दुरुस्तीचा अधिकार हा कायदे मंडळाचा आहे. ओके, अगदी व्यवस्थित पद्धतीने मित्रांनो तुम्हाला समजून सांगितलं आहे. ओके, तुमच्या लक्षात आलंही असेल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? ओके, पर्याय प्रणव मुखर्जी, जगदीप धनखड, सुमित्रा महाजन की नजमा हेपतुल्ला. ओके, चला कमेंट्स करायचे आहेत. चला, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? पटापट कमेंट्स करायचे आहेत. बरोबर आहे मित्रांनो, चला पटापट. ओके, ऑप्शन नुसार उत्तर द्यायची आहेत पटापट. ओके, पटापट. अगदी बरोबर मित्रांनो. चला वेळ न घेता पटापट या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत. योग्य उत्तर काय आहे? ओके, चला पटापट उत्तर द्यायचे. याचं काय उत्तर असणार आहे? ओके, चला हरकत नाही. पटापट. अगदी बरोबर मित्रांनो. चला पाहूया. याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक जो 2 आहे, जगदीप धनखड हे जे आहेत आपल्या भारताच्या सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. काय आहेत? उपराष्ट्रपती आहेत. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपतींची तरतूद दिलेली आहे आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभा व वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध काय असतात? सभापती असतात. त्यांचे ते काय असतात? सभापती पदसिद्ध असतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती जे आहेत हे त्यांचे पद भूषवित असतात. हे लक्षात घ्या. उपराष्ट्रपतींना मिळणारा जो पगार आहे, जे वेतन आहे मित्रांनो, ते त्यांना उपराष्ट्रपती म्हणून कधीच मिळत नसतो. त्यांना मिळणारा पगार, त्यांना मिळणारं वेतन, भत्ते हे सर्व मित्रांनो त्यांना सभापती म्हणून सभापती म्हणून त्यांना त्या वेतन आणि भत्ते दिले जातात. हेही या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके, चला यानंतर वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, 29वे राज्य म्हणून 2 जून 2014 रोजीपासून कोणते राज्य अस्तित्वात आले आहे? पहा, प्रश्न आता आपण पाहिलाय, भाग जो आहे आधीचा त्याच्यात पाहिला व्यवस्थित. आताही समजून घ्या कोणतं राज्य आहे जे 29वे राज्य म्हणून 2 जून 2014 या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहे. उत्तराखंड, तेलंगणा, गोरखालँड की बोरालँड? ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर.
ओके, योग्य उत्तर कमेंट्स करायची मित्रांनो काय असणार आहे. ओके, पटापट कमेंट्स करायचे आहेत याचं योग्य उत्तर. चला, जे जे विद्यार्थी या ठिकाणी जोडले गेले त्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, चला. ओके, चला पाहूया मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे. ओके, चला. तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे तेलंगणा. तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेश मधून मित्रांनो पहा, आंध्र प्रदेश मधून काय आहे 2 जून 2014 पासून काय झालेलं आहे, नवीन अस्तित्वात आलेलं आहे. हैदराबाद हे शहर तेलंगणामध्ये असल्याने पहा आंध्र प्रदेशची स्वतःसाठीची जी आहे अमरावती ही शहराची राजधानी म्हणून निवड केली आहे. ओके, आंध्र प्रदेशने स्वतःसाठी अमरावती या शहराची राजधानी म्हणून निवड केलेली आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण हैदराबाद सांगितलंय संयुक्त. ओके, आता या ठिकाणी त्यांनी निवड कोणती, अमरावती. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके, चला अशाच पद्धतीची उत्तर सर्वांनी देत राहायची आहेत. आणि मित्रांनो सर्वांनी जे आहे ओके व्हिडिओला लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. पुढचा प्रश्न. ओके, सध्याची लोकसभा कितवी, ही सध्याची लोकसभा कितवी आहे मित्रांनो, 27, 15वी, 17वी की 10वी. पटापट कमेंट्स करायची आहे. ओके, पटापट कमेंट्स करायची आहे. सध्याची लोकसभा कितवी. चला पटापट पटापट कमेंट्स करायचे आहेत. ओके, चला पटापट जे जे विद्यार्थी मित्र जुडले गेले त्यांनी पटापट कमेंट्स करायचे आहे. सध्याची लोकसभा कितवी आहे, 27वी आहे, 15वी आहे, 17वी आहे की 10वी. ओके, तर पाहूया याचे उत्तर मित्रांनो. ओके, याचे उत्तर पाहूया मित्रांनो काय आहे ते. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे 17वी. ओके, कितवी आहे तर 17वी ही लोकसभा आहे सध्याची. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, पहा मित्रांनो आपण आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला जो काही हा जो भाग चालू आहे मित्रांनो, या भागामध्ये ओके या भागामध्ये मित्रांनो लक्षात घ्या आपलं जे चालू आहे ओके पोलीस भरतीसाठीचा मित्रांनो जो आपला भाग चालू आहे तो भाग आहे चौथा. काय आहे, चौथा भाग आहे राज्यघटनेचा एमसीक्यू मधला. आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये मित्रांनो आपण जो प्रश्नांचा क्रमांक या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे आपला प्रश्न क्रमांक आहे 60वा. ओके, अशाच पद्धतीने मित्रांनो जे काही आपण अभ्यासलेला आहे सध्याचे जे काही आपण भाग पाहतोय भाग क्रमांक आहे 4. ओके, भाग क्रमांक किती आहे मित्रांनो आपला हा चौथा आहे. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जवळपास 60 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि असेच मित्रांनो आपण 8 ते 10 प्रकारात भागांमध्ये राज्यघटना या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. याआधी मित्रांनो आपण राज्यघटनेचे एमसीक्यू अभ्यासलेले आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो पोलीस भरतीतले चालू घडामोडी आणि पोलीस भरतीचाच भाग एक आपण राज्यघटनेचा या ठिकाणी पाहिलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी हे व्हिडिओ पाहिले नसतील तर मित्रांनो तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये आणि चॅनलच्या होम पेजला आणि व्हिडिओमध्ये जाऊन ते पाहू शकता. ओके, आजच्या या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पुढच्या टॉपिकसह आणि पुढच्या एमसीक्यूसह. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ओके, तर लक्षात घ्या. ओके ओके अगदी बरोबर मित्रांनो. तर मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा मित्रांनो आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसह. ओके, तर मित्रांनो सर्वांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपले आधीचे भाग पाहिले नसतील ते त्यांनी चॅनलवर जाऊन पाहायचे आहेत. ओके मित्र, ओके ओके थँक्यू थँक्यू. ओके, वेलकम वेलकम. ओके, तर मित्रांनो तुर्तास थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड. सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स.